चला हेमंत ओमकार मला टीमचे आलेले आहेत. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू देखील आलेले आहेत. सगळं काही सज्ज आहे. हा प्लॅटफॉर्म सज्ज आहे. तुम्ही सज्ज आहात, आम्हीही सज्ज आहोत. जाऊयात माहीमचा महाराजा 2026-16 वर्षाची ही परंपरा मेगा सेमीफायनल 1 च्या दिशेने. रुद्रांश मुकेश रॉयलच्या विपक्षात हेमंत ओमकार मालाड. पहिला बॉल डिलिव्हर केला जाणार आहे. अरुण यादव बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शुभम लोखंडे येतोय स्ट्रायकिंग एंड वरती. पहिलाच बॉल हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं ना, आता इथून प्रत्येक बॉल साठी ते तुम्हाला झगडावं लागणार आहे, फाईट करावी लागणार आहे. आणि ती फाईट पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये, कारण मेगा सेमीफायनलची मॅच आहे. पहिली सेमीफायनल तुम्ही अनुभवताय दोन बलाढ्य संघांमध्ये. अंडरआर्म क्रिकेटच्या विश्वामधले असलेले दोन्ही सगळ्यात मोठे संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळतात. रुद्रांश मुकेश रॉयल आणि हेमंत ओमकार मालाड. समोरच्या दिशेने नाहीतर इथे क्रॉस पार्टनी खेळण्याचा प्रयत्न केला आणि जो बॉल फेस करत असताना आपण पाहतोय तर बाहेरून आतमध्ये पंचांचा डिसिजन बॅटर आउट आहे. बॅटर आउट. अगदी मैदान सोडावं लागणार आहे. बॉलही बाहेर गेला. खेळाडूली अगदी बाहेर जावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतो तर विकेटचं पतन. बॅटिंग ट्रॅक वरती घनश्याम येतोय. पहिला बॉल खेळला. बॉल उडवण्याचा प्रयत्न राहिला. बॉल नेटला अदळतो. अदळल्यानंतर बाहेर निघते. पंच सांगतात येस इथे सिंगल मिळणार आहे. अगदी आपण पाहिलात रुद्रांश मुकेश रॉयल संघ आणि त्यांच्याकडून त्या पहिल्या ओव्हरवरतीच अटॅक करण्याचा प्रयत्न राहतोय. घनश्याम शिंदे देखील एक अंडरआर्म क्रिकेटचं मोठं नाव आहे. त्या अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये अनेक वर्ष या नावानेही ते अधिराज्य केलेलं आहे. तर सध्याच्या घडीमध्ये आपण काही सीझन्समध्ये पाहतोय एक अशा नावाची छाप सोडली गेली त्या अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये, ज्याचा फॅन्स वर्गही प्रचंड आहे ना. शुभम लोखंडेला तुम्ही अनुभवताय. तर अरुण यादव बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अगदी संयमतेने तो येतो, त्याचं कार्य पूर्ण करतो आणि पूर्ण केल्यानंतर संयमतेने तो आपल्या संघाच्या साईडला अगदी निघून जातोय. तसंच कार्य करत असताना अरुण यादव तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 धावा झाल्या धाव फलकावरती. 1 विकेटही गेली आहे. विकासने अगदी त्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आपण पाहतो तर घनश्याम शिंदे आणि त्याच्याकडूनही त्या मोठ्या फटक्याचाच प्रयत्न केला जात होता. सिंगल मिळाली. ती देखील अगदी गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. सगळ्यांचं लक्ष लागून आहे. इथे देखील शेवटच्या क्षणाला बॅकफुटला जाऊन थोडासा स्कोअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी काढा लागते. बॉल यशांच्या मागे ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट थर्ड रिजन वरती बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगलच मिळणार आहे. सिंगल डबल. पहिले 12 ते 18 बॉल. त्या पहिल्या 12 ते 18 बॉलवरती आपण नेहमी हेच पाहिलंय. ही स्ट्रॅटेजी प्रत्येक टीमची आपण पाहिलेली आहे. पहिले 12 ते 18 बॉल, त्यावरती सिंगल डबल. 18 बॉल तुम्ही किमान 18-20 करून खेळा. त्यानंतर पुढच्या 12 बॉलवरती तुम्ही अटॅक करण्याचा प्रयत्न करा. पण तसं होणार आहे का? शिवम देखील एक चांगला बॅटर आहे.
टू गोचा कॉल आलाय. 3 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे शेवटच्या क्षणाला आपण पाहिलात तर बॅटचा फेज ओपन करत असताना शुभम लोखंडेची विकेट टॉप ऑफ आणि आणखी एक मोठी विकेट जाते. मॅचची गोल्डन म्हणायला हरकत नाहीये. शुभम लोखंडे देखील बॅक टू द डगआउट. वा काय बॉल हाताळलाय. मी म्हटलं होतं ना तो येतो शांततेने त्याचं कार्य करतो आणि तो अगदी निघूनही जातो. काय गोलंदाजी करतोय. वा अनेक मोठी नावं त्याच्या समोर आहेत पण तो नावाला नाही त्या चेंडूला खेळतो. तो त्या स्पर्धेला खेळतो आणि ती स्पर्धा त्याच्या नावावरती करण्याचं कार्य सध्या तरी अरुण यादव बॉलिंग मार्क वरती करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 2 मोठे विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. विकासला त्या मोहात पाडून बाद केला आणि त्यानंतर शुभम लोखंडे सारख्या बॅटरलाही त्यांनी अगदी तो ऑफ स्टंप बाहेर काढला. वड बॉल अप्रतिम गोलंदाजी. आता थोडासा बॅकफुटला रुद्रांश मुकेश रॉयल संघ 2 विकेट्स त्यांनी गमावल्यात पहिल्या षटकामध्येच. 3 धावा लागल्यात. पुढचा बॉल टप्पा पडतोय आतमध्ये येतोय आणि आल्यानंतर बॉल आदळतोय का. पंच सांगतात येस 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 बॉल पायाला लागलाय अंगाला लागलाय आणि त्याचमुळे इथे डॉट बॉल आलाय. म्हणजेच काय तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा लागल्या धावफलकावरती 3 आणि विकेट्सही गेल्या 2. चला प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका प्लीज. या बाहेर. आणखी एक नामवंत खेळाडू जो सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. काय गोलंदाजी केली अरुणनी. अप्रतिम बॉलिंग केली आहे. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे विकेट्स त्याच्या नावावरती राहिल्यात. विकासला बाद केलं त्यानंतर शुभमलाही बाद केलं आणि धावा लागल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3. पण इथून कमबॅक करावा लागणार आहे. कमबॅक क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमीच करावा लागतोय. घनश्याम आहे आणि हे देखील एक मोठं नाव आहे अंडरआर्म क्रिकेटचं. घनश्याम शिंदे सध्या तरी स्ट्रायकिंग एंडवरती आहे. पॉपिक रिक्षा थोडासा बाहेर तोही उभा आहे बॉलिंग ट्रॅकवरती. मतंग सारंग तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चांगल्या खेळाडूंमधली ही लढत आहे आणि ती लढतही तेवढीच चांगली पाहायला मिळणार आहे. हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दाखवली. सिंगल इथे मिळवलाय. सिंगलच्या साईने धावफलक पुढे. 4 धावा लागल्या धावफलकावरती. आता इथून जे 12 बॉल्स आपण पाहतोय ना त्या 12 बॉलवरती नक्कीच हेच मानच असाल हेच धाडच असेल की त्या 12 बॉलवरती तुम्ही किमान 12-15 धावा करण्याचा प्रयत्न करा. त्या एक्स्ट्राच घेऊन खेळा. शेवटच्या क्षणाला बॅकफुटला गेला. अगदी इनसाइड आउट केलं बॉलला. सिंगल इथे देखील मिळणार आहे. हाच खेळ खेळत राहावं लागणार आहे. सातत्याने खेळत राहावं लागणार आहे. ते 12 बॉल उर्वरित आपण जे पाहतोय ना की 3 ओव्हरपर्यंत अगदी त्या सिंगल डबलवरतीच कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. 2 बॉल 2 धावा आतापर्यंत मातंगच्या या षटकामध्ये आल्यात. घनश्याम शिंदे आता स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतो आपल्याला. इथे समोरच खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी कव्हर ड्राईव्ह केले बॉलला. सिंगल इथे देखील मिळेल. पहा बॅटचा फेज आता कुठेही वरती जात नाहीये. बॉलला अजिबात लॉफ्ट करण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये. जमिनीची लगत आधी अलॉंग द ग्राउंड शॉट्स खेळण्याचा प्रयत्न राहतो आणि तीच आवश्यकता आहे सध्या तरी. रुद्रान मुकेश रॉयल संघालाही माहिती आहे की समोर देखील आपण हेमंत ओमकार मालाड सारख्या संघासमोर खेळतोय. 2 मातब्बर संघ जेव्हा एकमेकांसमोर खेळतात तेव्हा ती लढत पाहायला मिळते. आणखी एक चांगला ड्राईव्हचा स्ट्रोक. सिंगल नक्कीच मिळणार नाही. इथे थोडासा फंबल करत असा नाही असा खेळ. या खेळाची तुम्हाला आता आवश्यकता असणार आहे. समोरचा संघ त्याला चुका करायला भाग पाडा. चुका करत असताना त्या चुकांवरती आपल्याला कॅपिटलाइज करायचं आहे. अरुण चव्हाण होता बॉलच्या खाली. याची बॅटिंग खऱ्या अर्थाने डेंजर राहिली आहे. त्या ढोरांनी डेंजर बॅटिंग केली आहे. पण त्याचबरोबर फिल्डिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे ना. 4 बॉल आता 5 धावा आल्यात या षटकामध्ये आतापर्यंत. टू गोचा कॉल. इथे देखील हलक्या हाताने पुश करायचा प्रयत्न पण पुढचाच बॉल डॉट आलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड पॉइंट रिजनला अगदी बीट करण्याचा प्रयत्न पण खेळाडू सज्ज आहे. तैनात आहे. चांगली फिल्डिंग त्याच्याकडून केली जाते. तेजसही चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणला जातोय. अगदी मिडल ऑर्डर आता सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे.
पुढचा बॉल हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग, वॉट अ स्टॉप. पराग आहेत तिथे आणि खूप चांगली फिल्डिंग केली आहे परागनी देखील. हा बॉल जर तिथून पास झाला असता नक्कीच भिंतीला आदळून 2ही धावा मिळू शकत होत्या, पण फक्त सिंगल दिली आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि त्या 2 षटकांनी आपल्याला हेच सांगितलं की ह्या मॅचमध्ये ना ती फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 विकेट्स गेल्या, धावा देखील कमी बनल्या. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा बनल्यात, 6 बॉल 6 धावा बनल्यात. म्हणजेच काय तर एकंदरीत 9 धावा लागल्यात धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस 2 विकेटही गेलेल्या आहेत. आता इथून 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्या 18 बॉलवरती आपण पाहणार आहोत तर हे षटक घेऊन पुन्हा एकदा अरुण यादव येईल बॉलिंग ट्रॅकवरती आणि आता अरुण यादवला त्या संयमाने खेळून काढण्याची आवश्यकता नक्कीच असणार आहे. पण अरुण करू देईल का? अरुणने आतापर्यंत काय तो चेंडू हाताळला, अगदी गिरकी खाऊन आतमध्ये आला, शुभमला बाद केला, त्यानंतर बोहत पाडत असताना विकासलाही त्यांनी बाद केलं होतं. तशीच बॉलिंग त्यालाही सातत्याने करून दाखवावी लागणार आहे. ती काही खेळाडू असतात ते अगदी शांततेने येऊन त्यांचं कार्य पूर्ण करतात आणि सरळ आपली फिल्डिंग करत असताना आपलं कॉन्ट्रीब्युशन देतात. त्यातीलच एक मोठं नाव म्हणजे झियावेस. बॉल हवेमध्ये होता, अरुण यादवचं घ्यावं लागणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक चान्स क्रिएट केला होता. इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल बराच वेळ हवेमध्ये होता. खेळाडू थोडासा पुढे सरसावलेले होते. जर अगदी मागे असते सहज रूपा कॅच मिळाला असता. ही व्यूहरचना आपण म्हणतो, ही फिल्डिंग सेटअप म्हणतो. त्या फिल्डिंग सेटअपवरती देखील आता इथून यशवंतच्या मागे कीपर आणि कॅप्टन यांचा खूप मोठा रोल असतो. आपला बॉलर काय बॉलिंग करतोय, ऑफ स्पिन टाकतोय, लेग स्पिन टाकतोय, बॉल टप्पा कुठे पडतोय, त्यानंतर बॅटचा ब्लेड कसा ओपन होतोय. घनश्याम आहेत आता स्ट्रायकिंग एंडवरती. एक चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळणार आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न इथे राहिला, मिड ऑफ वरती चांगली फिल्डिंग, सिंगलच मिळणार आहे. अकरा धावा लागल्या धावफलकावरती. तेजस येतोय आता स्ट्रायकिंग एंडला. अरुणचा हाई बॉल टप्पा पडतोय, अगदी गिरकी खातोय, बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. ती ऍक्शन देखील पाहण्याजोगी आहे ना. त्या ऍक्शन वरती आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या क्षणाला हलकासा तो पॉज आहे आणि त्यानंतर मग तो अगदी ते डिसिजन बनवतो, ऑफ स्पिन टाकायचा की लेग स्पिन टाकायचा. ही मातब्बर ताकद या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. खूप कठीण आहे. अगदी त्या एकाच ऍक्शन वरती, एकाच टप्पावरती त्या शेवटच्या क्षणाला येऊन त्या फिंगरची जादू, त्या बोटांची लीला आहे, ती जादू आहे. आणि त्या बोटांच्या जादूवरती अप्रतिम बॉलिंग करत असताना सगळ्या बॅटरला त्यांनी नाचवलंय. पण आता स्ट्रायकिंग एंडवरती घनश्याम एक वरिष्ठ खेळाडू आहे ना. तेजस आहे स्ट्रायकिंग एंडवरती. आता घनश्यामला इथून डाव सावरण्याची आवश्यकता आहे. तेजसही चांगली बॅटिंग करतोय, सिंगल्स वरती कॉन्सन्ट्रेट करतोय. 12 धावा लागल्या धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ झाला. समोर एक्झिक्यूट केलाय, स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न, खेळाडू उभा आहे. अरुणनी पकडली आहे कॅच आणि तेजसचा खेळ इथे संपुष्टात आलाय. अरुण यादवच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा तशीच गोलंदाजी केली आहे की अगदी मोहात मारणारी गोलंदाजी केलेली आहे. खूप चांगला झेलही टिपला. अरुण चव्हाण होते डीप मध्ये, खूप चांगला कॅच त्यांच्याकडूनही पकडण्यात आलाय. अरुण यादवची बॉलिंग तेवढी चांगली राहिली आहे. या दोन अरुणच्या साह्याने आतापर्यंत हेमंत ओमकार मलाड संघाने चांगलं कार्य केलेलं आहे. काय बॉलिंग केली पहा अरुण यादवनी. आता 4 षटकांचा खेळ म्हणजेच काय तर 10 बॉल त्यांनी फेकल्यात, त्यावरती 3 विकेट्स मिळाल्यात आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. वा, इकॉनॉमी पण तेवढीच चांगली आहे, त्यासोबत ते विकेटचं पर्सेंटेजही तेवढंच चांगलं त्याचं पाहायला मिळत आहे. फक्त 12 धावा लागल्या धावफलकावरती. आता इथून थोडंसं चाचपडतायत, थोडंसं फाईट करण्याची आवश्यकता असणार आहे. स्वप्नील येतोय नवीन बॅटर. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रुद्रांश मुकेश रॉयल की मग हेमंत ओमकार मालाड, कोण जाणार? सगळ्यांचं लक्ष, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष, संपूर्ण देशभराचं लक्ष अंडरअपच्या क्रिकेटवरती आणि अंडरअपच्या क्रिकेटवरती देखील असणार आहे ना. तिकीट मिळेल, कोण पात्र ठरेल त्या पहिल्या ट्रॉफीचं. पुढचा बॉल इथे पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. नो आहे, नो बॉल असेल म्हणजेच काहीतरी अवंतर स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव धावफलकीवरती ऍड केली जाणार आहे.
हा ऍक्शनचा तुम्हाला नो बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगली पंचांचं कार्य. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आणि सिंगल इथे देखील मिळणार आहे. بيعطيك سيارة بوليس يلا يلا كل السكة في حلو حلو زين مكان كل السكة في ما يا اخي دوس عيل سوي Border 2 movie लोकांवरती त्या शिखरावरती जाताना Bismillah. करेल का border كل السكة في ما يا اخي जात आहेत त्या प्रश्नाची उत्तरं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील. आता हे शेवटचे जे 12 बॉल शिल्लक आहेत, हे 12 बॉल खऱ्या अर्थाने त्या भविष्याचे 12 बॉल आहेत, त्या भवितव्याचे त्या 12 बॉल आहेत आणि त्या अस्तित्वाचे त्या 12 बॉल आहेत. या 12 बॉलवरती तुम्हाला जास्ती धावा बनवणं गरजेचं आहे. 15 झालेत आतापर्यंत. 12 बॉल किमान तुम्हाला 20 ते 25, तर मात्र मॅचमध्ये तुमचा कमबॅक होऊ शकतोय. जर मात्र अगदी तुम्ही पाहताय ना, पहिलं पारितोषिक 1.5 लाखाचं आहे, द्वितीय पारितोषिक 75,000चं आहे आणि त्याच मूल्याचे हे 2 ओव्हर असणार आहेत. सागर बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. घनश्याम शिंदे तो देखील एका लढाव्यासारखा, एका योद्ध्यासारखा तो एकटा लढतोय. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल टप्पा पडतोय, गिरकी खातोय, गरकन खात असताना येतोय आतमध्ये. आतमध्ये आलाय. पहिलाच बॉल डॉट टाकलाय सागरने देखील. काय गोलंदाजी सुरू आहे. हेमंत ओमकार मालाड संघ त्यांनी टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्वरित तो पारंपरिक निर्णय फिल्डिंग करण्याचा घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत खूप चांगला आणि खूप साजेशी ठरवतायत त्यांचे बॉलर्स. सागर आता बॉलिंग ट्रॅकवरती आहे. घनश्याम शिंदे स्ट्रायकिंग एंडवरती आहे. स्वप्नील नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. हा मोठा फटका केलाय. समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, बॉल निघून जाणार आहे. व्हॉट अ स्ट्रोक. बॉल गेलाय बाहेर. जंप करण्याची आवश्यकता होती.
की तुम्ही पाहिलात 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे विकेटचा प्रयत्न केला, टॉप एज लागते बॅटची आणि फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार झेल टिपला सागरनी. आणखी एक विकेटचं पतन. तरी देखील फक्त 7 धावा देण्याचा विक्रम सागरनेही केलेला आहे. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला दर्जेदार झेल त्यांनी घेतला. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल, मोठा फटका, बॉल हवेत आणि हवेतनं स्टँड अँड डिस्पॅच, बॉल बाहेर पाठवलाय. मी म्हटलं होतं ना पहिले 18 बॉल. आणि त्याचबरोबर विकेट किपिंग तेवढीच चांगली आहे. गजाब शिंदे बॅक टू द डगआउट. आणखी एक विकेट. आणि हेच आपण पाहिलं की अगदी परागलाही माहित होतं की घनश्याम आता या बॉलवरती चान्स घेईल, पहिल्या काही बॉलवरती चान्स घेईल. त्यामुळेच अगदी शार्प आपण ऑफ स्पिनचा वापर केला. घनश्याम लेफ्टी बॅटर आहे. तपा पडल्यानंतर अँगल पासून थोडासा रिफ्लेक्ट होऊन बॉल बाहेर निघालाय आणि त्याचा चांगला वापर केला जातोय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. 28 लागल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल किमान 7 ते 8 धावा बनवणं गरजेचं आहे. 5 बॉल 7 ते 8 बनल्या 35-36 झाल्या तर मात्र मॅचला मजा येणार आहे. पण ते होतील का, ते केले जातील का? पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न राहिला. बॉल सरळ जाऊन आदळतोय, भिंतीला आदळतोय. सिंगलच मिळणार आहे. एकोणतीस धावा लागल्या धावफलकावरती. चार बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 विकेट्स आतापर्यंत रुद्रांश मुकेश रॉयल या संघाच्या गेलेल्या आहेत. हेमंत ओमकार मालाड संघ आता देखील चांगली बॉलिंग करतोय. 29 लागल्यात. पराग त्यांच्याकडे तो अनुभव प्रचंड आहे. अनेक वर्ष त्यांनी देखील खूप चांगला संघर्ष केला अंडरअपच्या क्रिकेटमध्ये. पण आताही ही मॅच तेवढीच महत्वाची आहे ना. मेगा सेमीफायनल मध्ये आपण आहोत. पुढे आला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग राहिली. आणखी एक डॉट बॉल आला. वा,
बॅटर पासून ते आर्क पासून खऱ्या अर्थाने आपण ही म्हणायला हरकत नाही ना की आता शेवटच्या स्लॉग ओव्हर्स मध्ये बॉलिंग करणं हे सगळ्यात कठीण कार्य आहे. कारण प्रत्येक बॅटर येतो जणू काय प्रत्येक बॉल फ्री हिट आहे आणि तसा ट्रीट करत असताना प्रत्येक बॉल तो बॉडी पासून लांब, त्या आर्क पासून, त्या स्लॉट पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न परागही करतोय. 3 बॉल आतापर्यंत पराग यांनी हाताळल्यात, त्यात 1 विकेट आणि फक्त एकच धाव त्यांनी दिलेली आहे पुढचे 3 बॉल. मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी अगदी ते 3 बॉल वरती 4 ते 5 धावा बनवणं गरजेचं आहे. 35च्या आसपासचं टार्गेट ते हवं आहे. पुढे आला, क्रॉस बॅटने खेळला, बॉल सरळ बाहेर जाणार आहे, विकेट मिळाली आहे. परागचंही सेलिब्रेशन अप्रतिम राहिलंय. आणखी 1 विकेट. एकोणतीस धावा धावफलकावरती लागल्यात. टू गोचा कॉल. आणि इथे देखील आपण पाहतो तर थर्टी वन, 31 धावा लागल्या धावफलकावरती. 31 लागल्यात आणि आता या बॉलवरती कॅपिटलाइज तर नक्कीच होणार आहे. अजित आणि सॅम्युअल देखील अनेक वर्षापासून आपल्या बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहे. आपली बॉलिंग खूप चांगली करतोय, पण आता संघाला जेव्हा आवश्यकता असते ना तेव्हा नेहमी त्याच्या बॅटमधून देखील ते उपयुक्त धावा आपण पाहिलेल्या आहेत. 1 to go फीम. इथे शेवटचा बॉल सॅम्युअलच्या बॅटमधून, त्या शेवटच्या बॉलवरती बॉलला केलं डिस्पॅच. जातोय मुख्य व्यासपीठाच्या अगदी मागे, बॉल गेलाय झटपट पटापट गेलाय, आलाय षटकार. वड स्ट्रोक. चला, सेमीफायनल 2 चाही आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम्सला विनंती, आपण या टॉस साठी रेनबो मंगलमूर्ती वडाला आणि त्याच्यासोबतच आरवन स्पोर्ट्स कल्याण कॅप्टन्स टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. टॉस बॉक्स मध्ये त्वरित या, टॉस साठी रिपोर्टिंग करा. रेनबो मंगलमूर्ती वडाला आणि त्याच्यासोबतच आरवन स्पोर्ट्स कल्याण. हाय व्होल्टेज मॅच होणार, यातही ती मात्र शंका नाहीये.
38 धावांचं लक्ष आहे. शेवटच्या बॉलवरती सॅम्युअलच्या बॅटमधून आला तो षटकार आणि त्यामुळे ज्या धावसंख्या आपल्याला हव्या होत्या त्या मिळाल्यात का? तर येस, त्या धावसंख्या मिळाल्यात. फाईट करण्यासाठी ते फायटिंग टोटल मिळालंय. ज्यांनी अगदी त्या शेवटच्या बॉलवरती तो षटकार लगावला आणि त्यानंतर ती धावसंख्या अगदी 37 आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळाली. 38 धावा लागल्या धावफलकावरती जिंकण्यासाठी, ज्या करायच्यात. दिवेश येतोय स्ट्रायकिंग एंडवरती. त्यासोबतच अरुण चव्हाण म्हणजेच डोरा नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला सॅम्युअल्स पाहायला मिळतोय. हे आमचे ग्राफिक्स तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवरती. सेमीफायनल 1 जी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवरती अगदी वाईटच्या स्वरूपाने सुरुवात होते. धावेचा श्री गणेशा केला जातोय. पहिलाच बॉल अवंतर स्वरूपाचा एक्स्ट्राचा पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती ती सिंगल. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो चेक. सलगचे 2 बॉल आणि ते सलगच्या दोन्ही बॉलवरती आपण स्वेअर म्हणजेच काय तर व्हाईट बॉल्स पाहिलेत. नक्कीच आपण तो एक षटकार लगावलाय पण त्यानंतर आपण सातत्याने ते व्हाईट बॉल्स पाहिलेत. हे जे छोटीशी मीटिंग कॉल होते आणि त्यावरती ते डिस्कस केलं जातं ना देवेश आणि अरुण चव्हाण याच्या दोघांमध्ये. अगदी अरुण आपल्याला त्याचे ते एक्सप्रेशन्सही तेवढे लाऊड होते. ते आपण पाहिलेत ना की एक्स्ट्राच घेऊन खेळायचं आहे. प्रत्येक बॉलवरती सिंगल कर, एक्स्ट्रा घेऊन खेळ, सहजरित्या मॅच जिंकू शकतोय. पण सहज सोपं होईल असं होतं कुठे? हे अंडरमचं विश्व आहे. हलक्या हाताने इथे बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला. चांगली फिल्डिंग केली जाते. कव्हर रिजन वरती, शॉर्ट कव्हर रिजन वरती सिंगल इथे देखील मिळणार आहे. इथे आणखी एक बॉल स्क्वेअर पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच 37 धावा केल्यात धावफलकावरती पण त्याचा बचाव करणंही तेवढंच गरजेचं आहे. एक बॉल आतापर्यंत झाला आणि त्यावरती 4 धावा खर्च करण्यात आल्यात. आणखी एक वाईट बॉल. इथे ऑस्पिनचा प्रयत्न केला, लेगस्टम्पच्या बाहेरची पिचिंग. आणखी एक खराब बॉल आहे. सॅम्युअल्सला या चुका करण्यापासून टाळावा लागणार आहे. अगदी प्रत्येक जण येतोय, कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतोय, कारण इथून प्रत्येक एक्स्ट्राची आलेली धाव तुम्हाला नक्कीच या चषकापासून थोडीशी लांब नक्कीच घेऊन जाईल. पण मात्र जर तुम्ही चांगली लाईन लेंथ वरती बॉलिंग केली, डॉट बॉल्स टाकले, त्याचा पर्सेंटेज वाढवला, सिंगलही प्रत्येक बॉल वरती दिला ना तरी देखील मॅच अगदी त्या शेवटच्या क्षणाला पर्यंत जाऊ शकते. एक बॉल आणि त्या एक बॉल फेकण्यासाठी 5 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. आणखी एक सॅम्युअल्सने आणखी एक चूक केली आहे. 6 धावा आता धावफलकेवरती पाहायला मिळतात. आवश्यकता कसली आहे?
जेव्हा आपल्याकडे असलेला सगळ्यात चांगला गोलंदाज त्याच्याकडून त्या चुका होतात त्यावेळेस आवश्यकता आहे अगदी त्याच्या पाठीवरती. इथे आणखी एक वाईट बॉल. 6 एक्स्ट्रास झालेत आणि एकंदरीत 7 धावा लागल्या धावफलकावरती. चला प्लीज जे कोणी आमच्या कॅमेराच्या स्टँड्स वरती बसलेत त्यांना विनंती असेल की प्लीज आपण कॅमेरा स्टँड वरती बसू नका प्लीज, कारण आम्ही ती मुवमेंट कॅप्चर करतोय आणि त्यावेळी कॅमेरामॅनला मुवमेंट करायला ती जागा हवी आहे. आवश्यकता कसली ना, आवश्यकता असणारे वरिष्ठ खेळाडू पण तरी देखील त्याच्या पाठीवरती ती थाप देणं, त्यालाही अगदी हे समजवणं की तू करू शकतोय, अनेक वर्ष तूच केलेलं आहे आणि इथून तुलाही करून दाखवण्याची आवश्यकता आहे. पण अगदी आपण पाहिलं तर पहिल्या काही बॉलवरती अनेक जण आले, अनेक जणांनी तो टीम मीटिंग कॉल करण्याचा प्रयत्न केला, सॅम्युल्सला ते कान मंत्र देण्याचे प्रयत्न केले, पण 8 धावा आतापर्यंत धावफलकेवरती झाल्यात आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 एक्स्ट्रास फेकलेत. या बॉलवरती पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न करतोय, थोडासा फंबल होतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नाही होणार आहे. हेमंत पॅकर्स ओमकार मलाड संघाला माहिती आहे की आपल्याला जे हवं होतं ते अगदी त्या पहिल्या षटकामध्ये मिळालंय. ज्या अतिरिक्तच्या धावा होत्या ना, ज्या अगदी आपण पाहत होतो त्या 7 ते 8 धावा, तो शेवटच्या बॉलवरती लगावलेला षटकार होता, त्यामुळे असं वाटत होतं मॅचच्या बाहेर जात आहे की काय, पण या षटकामध्ये धावा कव्हर करण्यात आल्यात. बॉल टू बॉलची मॅच आहे. 28 बॉल आणि 29 धावेची आवश्यकता असताना हेच क्रिकेट पाहायला मिळेल. पुश करो खुश रहो, सिंगल लो, मेगा फायनल के तिकीट, आणि त्या मेगा फायनलच्या तिकीटसाठी ही फाईट सुरू आहे. 27 बॉल आणि 28 धावेची आवश्यकता आहे. 3 बॉल आतापर्यंत झाले, त्या 3 बॉलवरती 10 धावेचा चांगला प्रयत्न राहिलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल इथे देखील मिळेल. 11 धावा लागल्या धावफलकावरती. अगदी असं वाटतंय ना सगळ्यांना की सॅम्युल्सने प्रचंड धावा दिल्या, पण तरी मात्र मित्रांनो कमबॅक होईल यात ती मात्र शंका नाही आहे. हाय बॉल रिटर्न क्रिसच्या खूप बाहेर आहे. आणखी एक वाईट बॉल. 26 बॉल आणि 26 धावेची आवश्यकता आहे. सॅम्युल्सची अगदी आपण पाहतो ना स्वतःवरती थोडासा निराश आहे. लोअर फुल टॉसचा बॉल होता, ड्राईव्ह केला या बॉलवरती, सिंगल इथे देखील मिळणार आहे. दिवेश आणि अरुण चव्हाण यांना दोघांना हीच माहिती आहे की आता इथून फक्त सिंगल डबल खेळावे लागतील. आता इथून एकही मोठा फटका नाही मारला तरी देखील चालणार आहे. वन टू गो. इथे यॉर्करचा प्रयत्न केला होता. मिड ऑफ वरती खेळाडू सज्ज आहे, अगदी ते शोल्डर्स आता थोडेसे तुम्हाला झुकताना पाहायला मिळतात. रुद्राज मुकेश रॉयल संघ पण त्यांनाही तो कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय तर 14 धावा लागल्या धावफलकावरती. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता आहे. पण अंडरअपचं क्रिकेट आहे आणि त्यातील तुम्ही माहीमचा महाराजा चषकामधली सेमीफायनलची मॅच खेळताना तर कमबॅक तो कधी येऊ शकतो. अगदी प्रत्येक जण पाहतोय ज्याला तो वेळ मिळाला, ज्याला ती संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करत असताना प्रत्येक जण मैदानावरती आलेला आहे आणि ज्यांना ती संधी मिळाली नाहीये, ज्यांना तो वेळ मिळाला नाहीये, ते आमच्या नॅशनल स्पोर्ट्स वरती हा सामना एन्जॉय करतायत. बॉलिंग ट्रॅकवरती हर्षित शेट्टीला तुम्ही पाहताय. आता या गोलंदाजाला कमबॅक करून द्यावा लागणार आहे. संघ अडचणीत असताना एकाला त्या शोल्डर जाप करून एकाला ती जबाबदारी खांद्यावरती घेऊन चांगलं कार्य करावं लागतं. हर्षित करेल का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. आणि इथे देखील बॅकफुटला जाऊन चांगली बॅटिंग केली जात आहे. सेन्सिबल क्रिकेट, कॉपी बुक स्टाईल फटके आपण पाहतोय, क्लासिकल स्ट्रोक्स आपण पाहतोय आणि ते क्लासिकल स्ट्रोक्स इथे खेळण्याची आवश्यकता आहे. दिवेशने अगदी एक मॅच आपल्याला आठवते जिथे संघ अडचणीत होता, तिथून ते 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि त्यानंतर ती मॅचही ते जिंकले होते. त्याचमुळे ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याच्या अंगावरती आहे. पुढचे बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोरच खेळत. थोडासा फंबल, थोडीशी मिस्टेक होते आणि इथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सॅम्युल्स होते बॉलच्या खाली.
असा एक दिवस नक्कीच येतो मित्रांनो की ज्या दिवसाला सगळं काही तुमच्या विरोधात चाललेलं असतं, पण त्या सगळ्याला झुगारून तुमची मेहनत चांगली करत राहा. कारण क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्य असो, ते नेहमी तो दुसरा चान्स तुम्हाला देतो. तो मिळेल, आता मिळेल, थोड्या वेळाने मिळेल, तो मिळेल, पण त्या संधीसाठी तुम्हाला 22 बॉल आणि 21 धावेची आवश्यकता असणार आहे. आतापर्यंत हर्षित शेट्टींनी चांगली बॉलिंग केलेली आहे. 2 बॉलवरती 3 धावा त्यांनी दिल्या. थोडीशी मिसफिल्डिंग आपण पाहिली, तर थोडासा फॉर्मबॉल आपण पाहिलात, पण हरकत नाही आहे. आता तो मिळालेला चान्स आणि त्या संधीचं सोनं करणं तेवढंच गरजेचं आहे. इथे व्हाईट बॉल टाकला. लेगस्टंपच्या प्रचंड बाहेर तिकडनं ऑफस्पिन करण्याचा प्रयत्न केला होता. पिचिंग गरजेची आहे, पिचिंग चांगली होणं गरजेची आहे. ऑफस्पिनचा प्रयत्न राहतोय. बॉल अगदी ती पिचिंग ऑफस्टंपच्या बाहेर किंवा मग मिडल स्टंपवरती किमान होणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पंचांनी नो कॉल केला. पंच सांगतायत थोडासा हायआर्म ऍक्शन देखील आहे. सगळं काही सध्या तरी तुमच्या विरोधात चालू आहे. तुम्ही प्रयत्न चांगला करतायत आणि ते प्रयत्न सातत्याने चांगले करावे लागणार आहेत. आता इथून साम दाम दंड भेट सगळं काही, सगळ्याचा वापर तुम्हाला करावा लागेल. इथे स्ट्रेट समोरच खेळण्याचा प्रयत्न, बॉलला सरळ टॅप केले, सिंगल वसूल केली आणि दुसऱ्या धावेचे प्रयत्न राहतोय. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. शोल्डर डाऊन आहेत आणि इथून एखादी खेळाडूला ते शोल्डर्स अप करून एक चांगला एफर्ट द्यावा लागेल. 3 बॉलचा खेळ झाला. 21 बॉल आणि 17 धावेची आवश्यकता आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला बॅटला बॉल अदळतोय. अदळल्यानंतर सिंगल मिळते, सिंगल डबल. चांगली पार्टनरशिप आपण पाहतो ना आतापर्यंत. 7 बॉलवरती 8 धावा दिवेशच्या बॅटमधून आल्या. 4 बॉलवरती 4 धावा अरुण चव्हाणच्याही बॅटमधून आलेल्या आहेत. हर्षित शेट्टी या बॉलिंग ट्रॅकवरती 4 बॉल 8 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. 20 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता आहे. 20 बॉल 16. मोठा फटका, वर स्ट्रोक, बॉल सरळ डिस्पॅच झालाय. माहीमकरी म्हणतायत बॉल गेलाय कसा, तर अगदी झट पट फटाफट आलाय षटकार. वर स्ट्रोक. आणि आता आलेला हा षटकार, त्या षटकाराने पूर्णपणे मॅच मधली ती जी चुरस होती ना, ती चुरस पूर्णपणे काढून टाकली आहे. 1 to go. 19 बॉल आणि इथे देखील ती सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावेची फक्त आवश्यकता असणार आहे. अगदी थोडीशी वन साइड ही सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळते. पण इथूनही कमबॅक होऊ शकतो का, तर येस, कमबॅक तुमचा कधी होऊ शकतो. एखादी बॉलर आला, त्या बॉलरनी तो ड्रीम स्पेल फेकला, चांगली बॉलिंग केली, तर मात्र तो कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल, एक कलात्मक फटका पाहतोय अरुणच्या बॅटमधून. सिंगल इथे देखील मिळणार. जिंकण्यासाठी, त्या मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी फक्त आता 8 धावेची आवश्यकता आहे. तिचे प्रेक्षक वर्ग आमच्या रेलिंग वरती जोर देऊ नयेत. त्यांना सगळ्यांना विनंती आहे, प्लीज आपण रेलिंग वरती जोर द्यायचा नाहीये. जे प्रेक्षक अगदी मैदानाच्या बाहेर उभे आहेत, जे रेलिंग वरती जोर देतात, त्यांना विनंती आहे, प्लीज थोडंसं मागे व्हा. रेलिंग वरती जोर देऊ नका मित्रांनो, ती रेलिंग पडू शकते आणि दुखापत तुम्हालाच होऊ शकते. प्लीज थोडीशी विनंती आहे, रेलिंग वरती जोर देऊ नका. अनेक खेळाडू देखील आहेत, त्यांनाही विनंती आहे. जिंकण्यासाठी फक्त 7 धावेची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता. कमबॅक होईल का, होईल का कमबॅक? ऋषी करेल का कमबॅक? मोठा फटका, मॅचची पहिली विकेट. दिवेश बॅक टू द डगआउट. आणखी एक नामवंत खेळाडू येतोय, सुरेश सरोज. तीन बॉलचा खेळ झालाय.
समोर खेळण्याचा प्रयत्न आणि इथे खूप चांगली कॅच. वा, अगदी कॅच जशी पकडली ना तसंच ते आमच्या अजित सरांचेही ते एक्सप्रेशन्स पहा, ती एनर्जी लेवल्स पहा. कधी न थकणारं आणि कधी न दमणारं व्यक्तिमत्व आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. तसंच आमच्या पद्मनाभन प्रभू सरांचंही कौतुक करावं लागणार आहे. एका दिशेला सागर सर आपल्याला ती एनर्जी पाहायला मिळते, तर दुसऱ्या दिशेला अगदी पाण्यासारखं निथळ त्या जळासारखं अगदी सगळ्यांना आपल्यामध्ये समावून घेणारं बाबू सरांचं व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय. यावेळेस देखील स्वीप करण्याचा प्रयत्न सिंगल इथे देखील मिळणार आहे. बारा बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉलिंगसाठी शुभम लोखंडे आला. 12 बॉल 5. पहिलाच बॉल अतिरिक्त त्या एक्स्ट्रा आणि या मॅच मध्ये त्या एक्स्ट्राज वरती जर मात्र रोख लागला असता तर मॅच थोडी वेगळी पाहायला मिळाली असती आपल्याला. पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही नामवंत खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत सध्या तरी. या षटकामध्ये ती मॅच कशी जाते काय जाते. इथे मोठा फटका खेळलाय. वा, सूरज सरोच्या बॅट मधून आणखी एक दमदार स्ट्रोक.